आज एक फार छान विनोदी कविता मी तुमच्यासाठी आणली आहे। नवीन लग्न झालेल्या मुलीला वेगळं राहायला कसं छान आवडतं आणि वेगळं राहिल्यानंतर तिची कशी फजिती होते ते आपण आज या कवितेतून ऐकणार आहोत। मोदा देशमुख यांची ही कविता आहे। ऊन ऊन खिचडी साजूक सतू। ऊन ऊन खिचडी साजूक सतू, वेगळं राहायचं भारीच सुख। ऊन ऊन खिचडी साजूक सतू, वेगळं राहायचं भारीच सुख। एक नाही दोन नाही माणसं 12, एक नाही दोन नाही माणसं 12। घर कसलं मेलं ते बाजारच सारा, घर कसलं मेलं ते बाजारच सारा। सासूबाई मामांची नंदानी दीर, सासूबाई मामांची नंदानी दीर। जावेच्या पोराची सदा पिरपिर, जावेच्या पोराची सदा पिरपिर। पाहुणे सगळे सण निवार, पाहुणे सगळे सण निवार। रांधा वाढानी जीव बेजार, रांधा वाढानी जीव बेजार। 10 मध्ये दिलं ही बाबांची चूक, 10 मध्ये दिलं ही बाबांची चूक। वेगळं राहायचं भारीच सुख, वेगळं राहायचं भारीच सुख। सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ, सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ। प्रेमळ प्रेमळ म्हणलं तरी सासू ती सासूच, प्रेमळ प्रेमळ म्हणलं तरी सासू ती सासूच। एवढासा झाला तरी विंचू तो विंचूच, एवढासा झाला तरी विंचू तो विंचूच। चिमुकली ननंदबाई चुगलीत हलकी, चिमुकली ननंदबाई चुगलीत हलकी। वितभर लाकडाची हातभर ढलपी, वितभर लाकडाची हातभर ढलपी। बाबांची माया काय मामांजींना येते, बाबांची माया काय मामांजींना येते। माया काय मामांजींना येते, बाबांची माया काय मामांजींना येते। पाणी तापलं म्हणून काय साय काय धरते, पाणी तापलं म्हणून का साय काय धरते। कितीही म्हणलं तरी बहीण आणि जाऊ यात अंतर खूप, बहीण आणि जाऊ यात अंतर खूप। वेगळं राहायचं भारीच सुख, वेगळं राहायचं भारीच सुख। दोघांचा संसार, दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा, दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा। दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा, दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा। दोघांनी राहायचं छान छान लायचं, दोघांनीच राहायचं छान छान लायचं। गुलू गुलू बोलायचं आणि दूर दूर फिरायचं, गुलू गुलू बोलायचं आणि दूर दूर फिरायचं। आठवड्याला सिनेमानी महिन्याला साडी, आठवड्याला सिनेमानी महिन्याला साडी। दोघांचा असा स्वयंपाकच काय, पापड मेतकूट दह्याची साय, पापड मेतकूट दह्याची साय। त्यावर लोणकड साजूक तूप, वेगळं राहायचं भारीच सुख, वेगळं राहायचं भारीच सुख। रडले पडले नि आबोला धरला, तेव्हा कुठे वेगळा संसार मांडला। रडले पडले नि आबोला धरला, तेव्हा कुठे वेगळा संसार मांडला। पण मेलं यांचं काही कळतच नाही, पण मेलं यांचं काही कळतच नाही। महिन्याचा पगार कसा पुरतच नाही, महिन्याचा पगार कसा पुरतच नाही। साखर आहे तर चहा नाही, तांदूळ आहेत तर गहू नाही। साखर आहे तर चहा नाही, तांदूळ आहेत तर गहू नाही। यांच्याही वागण्याची तऱ्हाच नवी, यांच्याही वागण्याची तऱ्हाच नवी। घोडभर पाण्यासाठी बायकोच हवी, घोडभर पाण्यासाठी बायकोच हवी। बाळ रडलं तर ते खपायचं नाही, बाळ रडलं तर ते खपायचं नाही। मिनिटभर कसं त्याला घ्यायचंही नाही। स्वयंपाक करायला मीच, भांडे घासायला मीच, बाळ सांभाळायला मीच आणि मेलं यांची मर्जी सांभाळायला मीच। जीवाच्या पलीकडे काम झालं खूप, जीवाच्या पलीकडं काम झालं खूप। वेगळं राहायचं कळलंय सुख, वेगळं राहायचं कळलंय सुख। सासूबाई रागवायच्या, सासूबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या, सासूबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या। सकाळचा स्वयंपाक निदान करीत तरी होत्या। मामांजी दिवसभर बाळाला घ्यायचे,
मामांजी दिवसभर बाळाला घ्यायचे, बाजार हाट करायला भाऊजी असायचे. ननंद बिचारी पुर निस्तरायची. आता काय कुठल्या हौशीने आवडी, 12 महिन्याला एकच साडी. आता काय कुठल्या हौशीने आवडी, 12 महिन्याला एकच साडी. थंडगार खिचडी संपलंय तूप, थंडगार खिचडी संपलंय तूप. वेगळं राहायचं कळलंय सुख, वेगळं राहायचं कळलंय सुख.